नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात दी लॉस्ट सोल भाग 4. मागील भागात आपण पाहिलं की कृष्णाच्या अचानक आयुष्यात येण्यावर राधा संशय व्यक्त करते. तेव्हा कृष्णा त्याची संपूर्ण ओळख राधा, जाई आणि जुईला करून देतो. तसेच संध्याकाळी कृष्णाला त्याच्या शालिमार टॉवरखाली गाडीने सोडल्यानंतर राधाला पुन्हा एकदा महादेव दृष्टांत देतात. तेव्हा महादेवांबद्दल आलेला अनुभव ती जाई आणि जुईला सांगते. तसेच येणाऱ्या कॉलेज ट्रिपबद्दलही त्या चर्चा करतात. रात्री आईला देखील ती संपूर्ण दिवसाचा आणि कृष्णाबद्दलचा वृत्तांत देते. आता ऐकूया पुढे. माझ्यासमोर एवढा लख्ख अंधार होता की बराच वेळ झाला तरी माझे डोळे त्याला भेदू शकत नव्हते. एरवी आपले डोळे कसे काळोखात ॲडजस्ट होतात आणि आपल्याला थोडेफार का होईना दिसू लागते, पण इथे मला असे वाटत होते जसे काही माझ्या डोळ्यावर घट्ट पट्टी बांधली आहे. माझे हात आपसूक माझ्या डोळ्यांवर गेले. नाही, माझे डोळे तर बंद नव्हते किंवा त्यावर पट्टीही नव्हती. आता काय करावे? पुढे पाऊल टाकावे की नाही? माझी कुबडी ती कुठे? असा विचार येताच माझ्या लक्षात आले की मी माझ्या दोन्ही पायावर अगदी सहज उभी होते. मी थोडे पुढे चालून पाहिले आणि खरंच माझे दोन्ही पाय अगदी व्यवस्थित जमिनीवर टेकत होते. मी लंगडत नव्हते. मी नक्की होते कुठे? हे स्वप्नच असले पाहिजे. असे कसे होईल? मी मागे वळले तेवढ्यात मला कुणीतरी माझ्या मागून लांब गेल्याचे जाणवले. अंगावर सरसरून काटा आला. कोण आहे असे मला विचारायचे होते, पण घशाला कोरड पडली होती. काय करावे असा विचार करत असतानाच मला समोर अंधुक असा प्रकाश दिसला. मी त्या दिशेने चालू लागले, कारण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. शिवाय त्या प्रकाशाकडे मी चुंबकाप्रमाणे खेचले जाऊ लागले होते. आता मला तो प्रकाश निळसर ज्योतीप्रमाणे दिसू लागला, पण अजून तो माझ्यापासून फार लांब होता. तो वर खाली हलत असावा. अजूनही मी त्या दिशेने चालत होते, पण काही केल्या आमच्यातील अंतर काही कमी होत नव्हते. माझी व्याकुळता प्रत्येक पावलासरशी वाढत होती. एव्हाना मगाची भीती मी पार विसरून गेले होते. ट्रेडमिलवर चालावे तसे मी चालत होते. मी घामाघूम होऊ लागले आणि तेवढ्यात पाण्याचे थंडगार शिंतोडे माझ्या चेहऱ्यावर उडाले आणि मी डोळे उघडले. अगदी लख्ख काळोखातून लख्ख प्रकाशात आल्यामुळे माझे डोळे थोडेसे दुखत होते. माझ्यासमोर आई काळजीने अर्धे होऊन बेडवर बसली होती. मी उठून बसले. सर्वत्र नजर फिरवली तर मी माझ्या रूममध्ये होते आणि मी खरंच स्वप्न पाहिले होते. आईने पुढे होऊन नॅपकिनने माझा घाम टिपला. ती काही क्षण शांत होती. मग तिने विचारलेच, राधा, कसले स्वप्न पाहिलेस तू? बघ, अजूनही घाम येतोय तुला. तिने पुन्हा नॅपकिनने माझा घाम पुसला. घशाला पडलेल्या कोरडीमुळे मला काहीच बोलता येईना. तेव्हा बेडसाईड टेबलवरून मी माझी पाण्याची बॉटल घेतली आणि भराभर पाणी प्यायलं. रिकामे पोट आणि वाळवंटात सुकावा तसा सुकलेला घसा, यामुळे त्या पाण्याच्या प्रत्येक घोटाचा माझ्या घशातून आत होणारा प्रवास मला अगदी सहज जाणवत होता आणि सुखावतही होता. पाणी पिऊन झाल्यानंतर असा आवाज करत एक दीर्घ श्वास मी सोडला. मग मी आईला माझ्या स्वप्नाची अगदी सविस्तर माहिती दिली. माझे नीट ऐकून घेत तिने मला विचारले, याआधी कधी तुला असे स्वप्न पडले होते का बाळ? यावर मी लगेच माझे दोन्ही हात माझ्या गुडघ्याखाली नेत म्हणाले, नाही ग आई, मला तर प्रश्न पडलाय, जर ते माझं स्वप्न होतं तर माझे पाय खरोखर एवढे का दुखत आहेत? मी माझे पाय माझ्या नाईट सूटवरून चोळत होते. ते पाहत आई म्हणाली, कदाचित तुझे पाय दुखत असावेत आणि तू ते स्वप्न पाहिलेस. ऑर्थोपेडिककडे जायचे का? मी नकारार्थी मान डुलावली व म्हणाले, नको, मी ठीक आहे. तुझंच बरोबर असेल. झोपेत पाय दुखू लागले असतील आणि म्हणून मला मग ते स्वप्न पडले असावे. चल, मी आवरते आता. माझी पूजासुद्धा बाकी आहे अजून आणि जाईजुई येतीलच थोड्या वेळात. मी केसांचा बन बांधत म्हणाले आणि आईला आणखी काही बोलू न देता सरळ दुखणाऱ्या पायांनी बाथरूममध्ये शिरले. महादेवाची यथासांग मनोभावे पूजा करून मी सवयीप्रमाणे काही वेळ ध्यानमुद्रेत बसले. का कुणास ठाऊक, पण माझे मन आज स्थिर होत नव्हते. डोळ्यांसमोर कधी महादेवांची आकृती, तर कधी ती प्रकाशज्योत, तर कधी कृष्णा येत होता.
एकाग्रतेचा निष्फळ प्रयत्न करून थकल्यावर मी उठले आणि कॉलेजसाठी तयार झाले. जाई परत परत हॉर्न वाजवत कृष्णाला लवकर येण्याचा इशारा करत होती. तो आपला मंद हसत शांतपणे हळूहळू चालत त्याच्या गेटमधून आमच्या दिशेने येत होता. त्याने आज पोलो नेकचा लेमन येल्लो ब्रँडेड टी शर्ट आणि डार्क ब्लू जीन्स घातली होती. खांद्याला ब्रँडेड बॅग होती. त्याची कमावलेली शरीरयष्टी त्याच्या या पेहरावाला अगदी खुलवत होती. तो जवळ येताच त्याने आधी कारमध्ये नीट पाहिले. जाई ड्रायव्हर सीटवर बसली होती आणि जुई तिच्या बाजूला पॅसेंजर सीटवर. तेव्हा तो मागे माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसताच जाईजुई एकदम ओरडल्या, हर हर महादेव. मी आणि कृष्णा दोघांनी अगदी दचकून त्यांच्याकडे पाहिले. त्यानंतर लगेच आम्ही तिघींनी एकावेळी कृष्णाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि मग हास्य होते. तो लगेच हात जोडून ओरडला, हर हर महादेव. तुम्ही असे गुड मॉर्निंग म्हणता का एकमेकांना? आमच्या गावाकडे आम्ही रामराम म्हणतो. तो अगदी सहज म्हणाला होता. त्यावर जाईजुईला काय बोलावे ते सुचेना. त्यामुळे मी मध्ये पडत म्हणाले, अरे नाही, आम्ही गुड मॉर्निंग असेच म्हणतो, पण आज म्हटलं काहीतरी नवीन सुरू करावे म्हणून. मला मध्येच थांबवत तो म्हणाला, असं होय, मग हर हर महादेव हे तर युद्धाच्या सुरुवातीला जयघोष म्हणून करतात ना. आपण जय भोलेनाथ किंवा बम भोले असं म्हणूयात का? तो उत्साहाने म्हणाला आणि आम्ही चुपचाप होकारार्थी माना डोलावल्या. नंतर जाईजुई जणू त्याच्यासोबत प्रश्नमंजुषा स्पर्धाच खेळत होत्या. त्याला त्याच्या गत आयुष्याबद्दल खोदून खोदून चौकशी करत होत्या. त्या दोघींनी कालच तर्क लावला होता की कृष्णामध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि तो शिवाचा अवतार आहे. मी शांतपणे कारमधून बाहेर बघत होते, पण कान मात्र कारमधील संभाषणावर टिकून होते. एकंदरीत त्याच्या उत्तरावरून असे समजत होते की तो एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता. त्याचा छंद व्यायाम करणे हा होता. बाकी त्याच्या कोणत्याही उत्तरातून असामान्य असे काही मला तरी जाणवले नाही. त्यानेही सायन्स घेतले असल्यामुळे तो प्रत्येक लेक्चर आमच्यासोबतच बसला. एवढेच नाही, आज प्रथमच माझ्या बाजूची जागा रिकामी नव्हती, कारण तो माझ्याच बाजूला बसला होता. एरवी कोणीही माझ्या बाजूला बसत नसे. कधी कधी जाईजुईपैकी कोणी बसले तरच. बाकी मी माझे स्टिक ठेवायचे आणि बाजूच्या सीटवर बसायचे. साहजिकच कृष्णाकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या. अगदी प्रोफेसरसुद्धाही त्यातून सुटले नाहीत. पण हा कृष्णा अभ्यासात अत्यंत हुशार असला पाहिजे. फिजिक्सचे सम आमचे सर अजून बोर्डवर लिहितच होते आणि मी कृष्णाच्या नोटबुकवर तिरपा कटाक्ष टाकला तर त्याने फिजिक्सच्या चिन्हांची साचेबद्ध रांगोळी काढत सम पूर्ण केले होते व तो त्यांच्या तोंडाकडे पाहत होता. बाकी सर्वांचे डोके त्यांच्या वह्यांमध्ये होते आणि हा एकटाच वर सरांकडे पाहत होता आणि मी शक्य तितकी त्याच्या उत्तराची गुपचूप नक्कल करत होते. त्याने मला एकदा पाहिले आणि तो गालातल्या गालात हसला. आपली नोटबुक त्याने मला नीट दिसेल अशी माझ्यासमोर सरकवली. तेव्हा मीही हसत हसत सरळ त्याच्या वहीतून कॉपी करू लागले. थोड्या वेळाने तास संपला आणि मी त्याच्याकडे वळून त्याला म्हणाले, आय एम इम्प्रेस्ड. जर तू फिजिक्सचे गणित इतक्या सहज सोडवू शकतोस याचा अर्थ तू खूप हुशार आहेस. मग मी थोडे चाचरत त्याला पुढे म्हणाले, तू मला यात मदत करशील का? मी फिजिक्सच्या नोटबुकवर हात ठेवत म्हणाले. तसा तो हसला व म्हणाला, का नाही, तू माझी मैत्रीण आहेस आणि माझ्या फ्रेंड्सला कसलीही मदत मी करू शकतोस. तू मला फक्त विचार, मी तुला सर्व एक्सप्लेन करेल. पण आता बॉटनीसाठी जाऊयात का? जाईजुई आमच्यासाठी थांबल्या होत्या. बॉटनीचे लेक्चर नेहमी दुसऱ्या मजल्यावर क्लासरूममध्ये असायचे, त्यामुळे मी लिफ्टनेच जायचे. स्टुडंटला लिफ्ट अलाव नव्हती, पण मला मात्र हँडिकॅप असल्यामुळे चालत होती. मी लिफ्टने वर पोहोचले त्याचवेळी माझे फ्रेंड्स जिल्ह्याने पोहोचले. आम्ही एकत्र मिळून क्लासरूममध्ये शिरलो. साहजिकपणे अनेक नजरा आमच्या दिशेने वळाल्या. आज या लंगडीच्या गँगमध्ये कृष्ण सामील झाला होता ना, का कुणास ठाऊक, पण कालच भेटलेला हा मुलगा आज अगदी आमच्या ग्रुपमध्ये मिसळण्यासाठीच या कॉलेजमध्ये आला होता असे मला वाटून गेले. काल मला थोडी शंका होती, पण काल जेव्हा महादेवाने त्याच्या गेटपाशी दर्शन देऊन जणू काही मला कृष्णाबद्दल शुभ संकेत दिला होता. जाईजुईच्या प्रमाणे तो तर महादेवांचा अवतार आहे असे मला तरी वाटत नाही. हो, पण देवांनी त्याला माझ्या आयुष्यात अगदी मुद्दामून पाठवले होते हे मात्र खरे. प्रोफेसर तावडेंच्या जोरात ओरडत बोलण्याने मी माझ्या विचारातून बाहेर आले. मुलांनो, आज बुधवार आहे. बरोबर 3 दिवसांनी आपण एका अद्भुत, रोमांचकारी
आणि माहितीपूर्ण अशा बॉटनिकल एक्सकर्शनसाठी नाशिकला जाणार आहोत. तर मग काय, तुम्ही तयार आहात ना? एवढ्या जोशामध्ये सर म्हणाले होते की वर्गातील सर्व 35चे 35 मुले आणि मुली एकत्र हो म्हणून ओरडले. तावडे सर नेहमी उत्साही असायचे. अजून त्यांचे लग्न नव्हते झाले आणि ते दिसायलाही तसे बरे होते. त्यामुळे आमच्या वर्गातील बऱ्याच मुली त्यांच्यावर फिदा होत्या. आता त्यांचे लक्ष आमच्या बेंचेसकडे गेले. तेव्हा ते आमच्याजवळ आले आणि कृष्णाला म्हणाले, अरे कृष्णा, तुला मी काल तो फॉर्म द्यायला विसरलोच बघ. हा घे आणि आईवडिलांपैकी कोणा एकाची सही घेऊन मला सबमिट करू द्या. फॉर्म हातात घेत तो हळू आवाजात सरांना म्हणाला, मला आईवडील नाहीत. तेव्हा ते दुःखी चेहऱ्याने हसले आणि म्हणाले, अरे एवढे काही विशेष नाही आहे रे, पण हा फॉर्म सर्व मुलांकडून लागतोच. तू एक काम कर, तुझे नातेवाईक किंवा कोणी गार्डियन असेल ना तर त्यांची सही आण, चालेल मला. एवढे बोलून ते आपल्या जागेवर निघून गेले आणि त्यांनी लेक्चर घ्यायला सुरुवात केली. मी कृष्णाकडे पाहिले. तो फारच उदास दिसत होता. मी विचारले, कृष्णा, कोणी नातेवाईक आहेत का तुला? त्याने मानेने नाही म्हटले. मग मला एक कल्पना सुचून मी म्हणाले, अरे काही काळजी करू नकोस, माझी आई आहे ना, गॉड मदर आहे ती, गॉड मदर. ती करेल गार्डियन म्हणून सही. तसेही तिने तुला भेटायला बोलवलेच आहे शुक्रवारी, पण तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही. तू आजच माझ्यासोबत घरी ये, काय? मी भुवया उडवत त्याला सांगितले. जाईजुईसुद्धा मागे वळून आमचे संभाषण ऐकत होत्याच. त्याही उत्साहाने राईट राईट असे म्हणाला. अखेरीस थोडा भाव खाऊन कृष्णही मानेने हो म्हणाला. जाईने गाडी आमच्या पार्किंगमध्ये लावली. जुई आधी पुढे धावत गेली आणि माझ्या दरवाजावर थापा मारत ती विभा काकूला हाक मारू लागली. ए काकू, दारुघड, काकू काकू असे उगाच सुरात आवाज देऊ लागली. एव्हाना आम्ही तिघे तिच्या मागे पोहोचलो होतो. कृष्णा माझ्या दिशेने खाली झुकत म्हणाला, तू तर म्हणाली होतीस की तुझी आई अजून घरी नाही आली आहे. तो अगदी सहज म्हणाला, पण अगदी न संकोचता. प्रथमच कोणीतरी माझ्या फ्रेंड्स व्यतिरिक्त माझ्या एवढ्या जवळ आले होते. त्यामुळे छातीत थोडीशी धडकी बसणे साहजिक होते, नाही का? मी स्वतःला आवरले. तोच दरवाजा उघडला गेला आणि विभा काकी दारात उभी होती. तिच्या हातात लाटणे होते. जसे ती आता पुढे धरून जाईजुईशी बोलू लागली. आलात का? या या, पण जाईजुई आधीच बजावते हां. जर पुन्हा किचनमध्ये मागच्यासारखी घाण केलीत ना तर प्रियाताईंनी ती तुम्हालाच साफ करायला सांगितली आहे, काय? थोडे दरडावतच काकू म्हणाली. ती नेहमी असे म्हणते, पण मग वेळेवर सर्वांना बाजूला करून स्वतःच कामाला लागते. आता आम्ही सर्वजण हसत हसत घरात शिरलो. बराच वेळ आम्ही चौघे गप्पा मारत बसलो होतो. यावेळी सर्वात जास्त कृष्णाच बोलत होता. त्याच्या गावचे, त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या मस्तीचे एक एक किस्से तो अगदी रंगवून सांगत होता. त्याचे वर्णन करणे इतके मोहक वाटत होते की आपण स्वतः त्याचा अनुभव अनुभवते असं वाटत होते. आम्ही खूप हसत होतो. मला तर आठवतही नाही की मी कधी एवढी हसले होते. आता आम्हाला कृष्णा आणखी समजत होता. काल जेव्हा आम्ही प्रथम भेटलो तेव्हा त्याचा गंभीरपणा आणि राग पाहिला, जो त्याने त्याच्या डोळ्यातून आमचा तमाशा बघणाऱ्या पोरपोरींवर दाखवला होता. त्यानंतर ज्याप्रमाणे तो आमच्यात येऊन मिसळला त्यातून त्याचा मोकळेपणा दिसून आला. आणि आता त्याच्यातील मस्तीखोर, बिनधास्त आणि जिंदादिलपणा दिसत होता. अरे अरे, आज हे काय ऐकते मी, माझ्या मुली हसतायत असे म्हणत आई माझ्या रूममध्ये आली, जिथे आम्ही सर्व टेबलला खुर्ची लावून बसलो होतो आणि कृष्णासोबत जोरजोरात हसत होतो. तिला पाहताच सर्वात आधी कृष्णा उठून उभा राहिला. त्यानंतर आम्ही उठलो आणि मी आईला हसत म्हणाले, अगं हा आलाय ना कृष्णा, याच्यामुळे हसून हसून पोटात दुखतंय आता. कृष्णा ही माझी आई. आईने पुढे येऊन त्याच्याशी हँडशेक केला व ती म्हणाली, व्हेरी व्हेरी नाईस टू मीट यू कृष्णा. आज खूप दिवसांनी हसण्याचे आवाज आमच्या घरात ऐकून मला फार समाधान वाटते. थँक्यू सो मच फॉर दॅट. काल राधा सांगत होती तुझ्याबद्दल, तुमच्या पहिल्या भेटीबद्दल. ती म्हणाली तुम्ही दोघे झटका लागून मागे फेकले गेलात. माझी आई अशीच होती, अगदी मुद्द्याचे बोलणारी. म्हणून तर तिने सरळ तिला पडलेल्या प्रश्नाला वाचा फोडली. हो, ती स्पष्टवक्तीसोबत समोरच्याची अगदी अचूक पारख करण्यातही माहीर होती. त्यामुळे आता कृष्णा जे काही बोलेल त्यावर माझी आई त्याची परीक्षा घेणार हे नक्की. आम्ही सर्व परत खुर्च्यांवर बसलो आणि आईसुद्धा बरोबर कृष्णाच्या समोरील खुर्चीत येऊन बसली. लगेच विभा काकू तिच्यासाठी पाणी घेऊन आली आणि निघून गेली. कृष्णा अगदी शांत होता. त्याला आमच्या त्या विचित्र टक्करमध्ये काही विशेष वाटल्याचे प्रथम दर्शनी तसे वाटत नव्हते.
पण मग तो थोडा विचार करत म्हणाला, काकू, काल मी यावर बराच विचार केला. खरं तर आमच्यासोबत जे काल झाले ते सर्व स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थिर ऊर्जेमुळे झाले असावे. आपल्याला माहीत आहेत की स्थिर ऊर्जा ही वाहक आणि रोधक किंवा दोन रोधक यांच्या घर्षणातून निर्माण होते आणि एखाद्या वाहकाला अशी ऊर्जा आदळली की शॉक म्हणजेच झटका बसतो. तेच आमच्यासोबत झाले, पण तो झटका एरवी बसावा त्याच्या दसपट जास्त होता. इतका जास्त की आम्ही जमिनीच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडत हवेत फेकला गेलो. आता आमच्यातील कोण वाहक आणि कोण रोधक हे काही माझ्या लक्षात येत नाही, पण मी नक्कीच याचा शोध लावेन. तो अगदी गंभीरतेने बोलला खरा, पण त्याचे बोलणे सर्वांच्याच डोक्यावरून गेले आणि आम्ही काही क्षण एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले आणि मग हसूच लागलो. अगदी आईसुद्धा आम्हाला सामील झाली. कृष्णा कालप्रमाणेच हातांची घडी घालून गंभीरपणे आमच्याकडे पाहत राहिला, ज्यामुळे आम्ही सर्वजण अधिकच हसू लागलो. मग आईच आम्हाला थोडेसे ओरडत म्हणाली, ए शांत बसा मुलींनो, नीट समजावू द्या ना त्याला, आता अजून हसलात तर नक्की मारेल तो आपल्याला. आईच्या या मस्करी करण्यामुळे कृष्णालाही हसू फुटले, पण गालातल्या गालात. तो म्हणाला, म्हणूनच मी काही बोलत नव्हतो. मी माझे दोन्ही गाल हातांनी पकडत हसणे थांबवत म्हणाले, सॉरी रे, तू काय बोललास आमच्या डोक्यात शिरलेच नाही, परत नीट सांग ना प्लीज. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शरीर हलके सोडत श्वास सोडला. मग तो बोलू लागला, मी एवढेच सांगू शकतो की आपल्याला जो शॉक बसला तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे बसला, पण त्याचा प्रवाह असामान्य होता आणि माझ्या समजण्याच्या पलीकडे होता. आता आम्ही सर्वच गंभीर झालो होतो. काही वेळ कोणीच कोणाशी काही बोलले नाही. न राहून कृष्णास थोडे चाचरत म्हणाला, राधा, तुझी हरकत नसेल तर मी तुझा हात पकडू शकतो? तो असे बोलताच माझ्या पोटात एकदम गोळाच आला. माझ्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याचे भाव पाहताच तो लगेच म्हणाला, मला पाहायचंय आताही तो शॉक बसतो की नाही. त्याने हात पुढे केला. लगेच जाईजुईने आपल्या खुर्च्या माझ्यापासून लांब नेला. खरंच ओव्हर ॲक्टिंगसाठी या दोघींकडे क्लासेस लावायला हवे. मी थोडे रागाने त्यांच्याकडे पाहिले, मग आईकडे पाहिले. तिनेही मानेनेच हामी भरली. आता काय, नाईलाजच होता. कालपासून मी अगदी लक्षपूर्वक त्याच्यापासून लांब राहत होते, पण आता कालच्या प्रकरणाची चाचणी करायची म्हटल्यावर माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी माझा हात पुढे केला आणि अगदी हळूच त्याच्या हातावर ठेवला. कालप्रमाणे तर काहीच झाले नाही, पण मला त्याचा स्पर्श मात्र अगदी ओळखीचा वाटला. काल त्याला पाहिले तेव्हा मला तो ओळखीचा वाटला होता आणि त्याच्या स्पर्शाने माझ्या शंकेला आणखीनच खतपाणी घातले होते. तो माझ्याकडे काहीशा अनामिक आतुरतेने पाहत होता आणि माझी नजर देखील त्याच्या डोळ्यावरून हटत नव्हती. हळूहळू, कदाचित न कळत, पण मी हलकेच त्याच्या हातावर ठेवलेल्या हाताभोवती त्याने त्याची 2 बोटे बंद करत तो थोडा घट्ट पकडला आणि जणू काही संवेदनांचा उद्रेक झाला. आम्ही डोळे मिटले. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली. स्टोरी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो रंजक आणि थरारक कथा. आमच्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी पॉईंटला. आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.